चला तर मग आज आपण बघू दुधाच्या सायपासून तूप कसे तयार करायचे, ते पण ब्लेंडर मशीनने. तर सगळ्यात आधी सायवरती काढून ठेवायचे 2-3 तास. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडं थंड पाणी ॲड करू. त्यानंतर ब्लेंडर मशीननं आपल्याला थोडा वेळ फेटून घ्यायचं छान. त्याला जोपर्यंत त्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत मस्त फेटायचं. थंड पाणी टाकल्यामुळे त्याचा पटकन गोळा तयार होतो. 5 ते 6 मिनटं त्याला कंटिन्यू फेटायचं. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला तूप तयार करून घेते. तर अशा पद्धतीनं छान असा गोळा तयार होऊन जातो ब्लेंडर मशीनने. याचं पूर्ण पाणी असं निथरून घ्यायचं. अशा प्रकारे पूर्ण सायचा गोळा तयार झाला आहे. आता याला आपण स्वच्छता 2 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे. पूर्ण घाण पाणीही फेकून द्यायचे याचे. अशा प्रकारे आपण हे पूर्ण धुवून घेतलं 2 पाण्यामध्ये छान स्वच्छ. आता याला आपण गॅसवर ठेवू. आता याला थोडंसं वितळू द्यायचं 5-6 मिनटं. यामध्ये थोडंसं आपण दही पण टाकू शकतो. दही टाकल्यामुळे त्याचा छान वास येतो मग तुपाचा. प्रकारे पूर्ण पाणी आटून झाले. आता याचं तूप तयार होत आहे. जास्त तूप असल्यामुळे त्याला 20 ते 30 मिनटं लागतात. थोडं असलं तर लवकर होऊन जातं. तर आपल्या ह्या तुपाला 20 मिनटाच्या वरती लागलेला आहे वेळ. छान आता हे तूप तयार होत आहे. तूप करता करता मला केकची पण ऑर्डर आलेली आहे. तर मी केकची पण तयारी चालू आहे माझी. आता डेकोरेशन बाकी आहे माझं केकचं. सगळं सामान काढून ठेवलं आहे. छान वास येतोय तुपाचा. चाळणीने चाळून घ्यायची. खूप छान वास येतो तुपाचा. अशा प्रकारे आपलं तूप तयार आहे. तर अर्धा किलोच्या वरती आपलं तूप तयार झाले आहे. ओके, खूप छान.